राज्यात 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली। काही विद्यार्थ्यांनी तर 100 पैकी 100 गुणही मिळवले। एकीकडे सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांचं कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सोलापूर आणि पंढरपूरमध्ये काहींनी कमी गुण मिळवल्याचाही आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं। पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाला प्रत्येक विषयात चक्क 35 गुण मिळाले असून गावात पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला, तर सोलापुरातील दोघांना 35% गुण मिळाल्यानंतर गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला आहे। 10वी बोर्डासारख्या परीक्षेत आपल्या मुलांना चांगले गुण मिळावे असं प्रत्येक पालकांना वाटतं। मात्र पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावातील विशाल सुदाम सलगर याला 10वीत प्रत्येक विषयात चक्क 35 गुण मिळाले आहेत। शेतीचं काम आणि अभ्यास असं दोन्ही सांभाळून विशालनं कमी गुण का होईना पण परीक्षा उत्तीर्ण केली। याचाच गावकऱ्यांनी आणि त्याच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला। माझे नाव विशाल सुदाम सलगर, गाव भटुंबरे, शाळे नाव कवटेकर। निकाल लागलाय 10वीचा, 35% मार्क पडले सगळ्या विषयाला। सकाळी उठल्यापासून पोरांची कामं करून तिथून शाळेला जाऊन संध्याकाळी येऊन घरचे काम करून अभ्यास करून 35% मार्क पाडून आनंद आहे। इथून सोडून चांगले मार्क पाडले। तर असाच काहीसा जल्लोष सोलापुरातही साजरा झाल्याचं पाहायला मिळालं। शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख या दोन्ही विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेत 35% मिळाले। शिवम वाघमारे हा श्री सिद्धेश्वर बाल मंदिराचा विद्यार्थी आहे, तर इम्रान शेख हा श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचा विद्यार्थी आहे। शिवम वाघमारेनं मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या मित्रपरिवारानं गुलाल उडवत जल्लोष साजरा केला। सोलापूर जिल्ह्यात सध्या या दोघांची चर्चा सुरू आहे। माझं नाव शिवम सचिन वाघमारे, मला माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर बाल मंदिर। मला वाटलं नव्हतं की आचार्य असं धक्का बसला सर्व विषयाला 35 गुण मध्ये। याच्यात आनंदी आहे, खुश आहे। याच्या पुढे मी चांगले मार्क घेऊ, या पुढे मी ITI करणार आहे, चांगले मार्क घेऊ याच्या पुढे। मेरा नाम इमरान अब्दुल्ला शेख है, मैं 701 स्वामी विवेकानंद नगर में रहता हूँ। मेरी एज 15 है। मैं श्री मल्लिकार्जुन हाई स्कूल में पढ़ता हूँ और मैं बहुत खुश नसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में 35-35 मार्क मिले हैं। तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में 35-35 मार्क मिले हैं। मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ। 100 पैकी 35 प्रत्येक विषयाला 35 मार्क पडल्यामुळं मला बी खूप चांगला वाटला। पण मला वाटलं नव्हतं की मला पहिले तर त्यांनी आपल्या शाळेत अभ्यास बी काय करत होता, पण पास होईल हे आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढी। पण झाला 35 पैकी प्रत्येक विषयाला 35 विषयाने पास झालेला प्रत्येक विषयाला खूप आनंद आहे। दरम्यान यंदा महाराष्ट्रातील 10वीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर यंदाचा 10वीचा निकाल हा 94.10% इतका लागला आहे। यंदाही 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली, तर यंदाच्या वर्षी राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% गुण मिळाले आहेत, तर 281 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत। तर राज्यात 35% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जर पाहिली तर यामध्ये नागपूरमधील 63 विद्यार्थी आहेत, छत्रपती संभाजीनगरमधील 28 विद्यार्थी, मुंबईमधील 67, कोल्हापूरमध्ये 13, अमरावतीमधील 28, नाशिकमधील 9 तर लातूरमधील 18 विद्यार्थी आहेत। तर कोकणात एकाही विद्यार्थ्याला 35% गुण मिळालेले नाहीत। यंदाचा 10वीचा निकाल जर पाहिला तर कोकण विभागानं 98.82% मिळवत बाजी मारली आहे।